एक महत्त्वाची बातमी, जिल्हाधिकाऱ्यांची भेट होत नाही तोवर थांबणार असं राऊतांनी म्हटलंय। राऊत तासाभरापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत। नाशिकमध्ये भूसंपादनासाठी महिलांना झालेल्या मारहाण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची भेट होत नाही तोवर थांबणार असं राऊतांनी म्हटलंय। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंदन, तासभर झालेले आहे, राऊत अजूनही जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत। निश्चितपणे जोपर्यंत जिल्हाधिकारी या ठिकाणी येत नाही आणि आमच्याशी चर्चा करत नाही तोपर्यंत या ठिकाणून आम्ही हलणार नाही अशी भूमिका जी आहे ती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतलेली आपण दृश्यांमध्ये बघतोय की गेल्या 1 तासांपासून हे सगळे पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्वतः संजय राऊत हे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बसलेले आहेत। खरं तर रिंग रोडच्या भूसंपादनादरम्यान महिलांना ज्या पद्धतीनं अमानुष मारहाण करण्यात आली त्या सगळ्या तक्रारी घेऊन या महिला आज सकाळच्या सुमारास संजय राऊत यांच्याकडे आल्या आणि त्याच्यानंतर राऊतांनी थेट या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलेलं आहे। या ठिकाणी जे अधिकारी, संबंधित अधिकारी ज्यांनी अशा पद्धतीनं महिलांना मारहाण केलेली आहे त्यांच्या दालनात ज्यावेळेला शिवसैनिक पोहोचले त्यावेळेला त्या ठिकाणून हे अधिकारी पसार झाले। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आपण चर्चा करू असं त्यांनी सांगितलं। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आल्यानंतर 1 तासांपासून जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी नाही आहेत आणि जे अधिकारी ज्यांनी अशा पद्धतीनं मारहाण केल्याची तक्रार आहे ते देखील या ठिकाणी नाही आहे। मात्र दृश्यांमध्ये आपण बघतोय की हे सगळे जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे, स्वतः नेते संजय राऊत हे या ठिकाणी 1 तासांपासून बसलेले आहेत। चर्चा झालेली आहे त्यांची। साहेब, 1 तासांपासून आपण थांबलेले आहात, अजून जिल्हाधिकारी आलेले नाही आहेत। येतील ना, आम्ही त्यांची वेळ न घेता आलोय आणि त्यांचा कार्यक्रम आधीच ठरला होता बघा। आणि ते सरकारी अधिकारी आहेत, पण त्यांनी मला फोन केला, त्यांनी कल्पना दिली कृषी खात्याची एक बैठक आहे, पण मी त्यांना सांगितलं आम्ही सगळे तुम्ही येत नाही तोपर्यंत इकडे बसून राहतो अत्यंत संयमाने। आमचं प्रशासनाशी काय भांडणच नाही आहे ना। जे संबंधित एक अधिकारी आहेत पवन दत्ता, त्यांनी ज्या पद्धतीनं या आमच्या शेतकरी महिला विरुद्ध त्यांच्यावर मारहाण आणि हल्ला केला हे त्यांचं काम नाही। कोणत्या नियमात बसतं आहे किंवा IAS म्हणून त्यांना हे प्रशिक्षण दिलं आहे का UPSC मध्ये, याची मला माहिती घ्यायची आहे। आणि एक सांगतो, हा महाराष्ट्र आहे, परत सांगतो, हा महाराष्ट्र आहे, इथे महिलांचा सन्मान होणार झाला पाहिजे। नाहीतर शाहू फुले आंबेडकर, सावित्रीबाई फुले वगैरे वगैरे नावं सरकारला घेऊन ती पुस्तिका छापतात ना, त्यांच्या नावांना त्या बंद करा। बघतो मी, येऊ द्या। कलेक्टर साहेब चांगली गोष्ट आहे, जळगावला होते, त्यांचा माझा चांगला परिचय आहे आणि माझं त्यांच्याशी काही आमचा वाद नाही, पण आम्हाला या महिलांना न्याय द्यायचा आहे। पण महिलांना न्याय, ज्या अनेक तक्रारी या महिलांनी आतापर्यंत केल्या, विनयभंगाची तक्रार आहे। संबंधित जो अधिकारी आहे पवन दत्ता, तो सकाळी 7 वाजता सरकार चालू होतं का मी प्रथमच बघतोय। महिला आंघोळीला गेल्यात आतमध्ये आणि हा पवन दत्ता हातात दांडा घेऊन आतमध्ये जातो आणि महिला कपडे बदलत असताना त्यांच्यावरती हल्ला करतो। हा पवन दत्ता या महाराष्ट्रात काय करतात राज्याचे मुख्यमंत्री, त्या महिला बालविकास वगैरे मंत्री कोणतरी आहेत हां, किंवा इतर काही अथॉरिटी आहेत महिला संदर्भातल्या, काय करतात काय? आमचं भांडण पवन दत्ता बरोबर आहे आणि ते राहणार। जोपर्यंत ते महाराष्ट्रात काम करतायत तोपर्यंत त्यांचं माझं भांडण राहणार। पण पुढची भूमिका काय असणार आहे? बघू ना, भूमिका अशी अचानक इथे यायचं ठरलं होतं का? इथे यायचं ठरलं नव्हतं। भूमिका होईल ना, अचानक होईल, सोडणार नाही मी। पण मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात, माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी माझी आत्ता चर्चा झाली या संदर्भात। मी मगाशी म्हणालो धर्मध्वजा फडकवताय ना आणि महिलांवरती अशा प्रकारे मारहाण करताय 82 वर्षाच्या महिलेला, ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या संदर्भात भाषणं देण्यापेक्षा या सगळ्या अधिकाऱ्यांचं एक प्रशिक्षण शिबिर स्वतः घेतलं पाहिजे, कसं वागावं सौजन्यानं। सत्ता आज आहे, उद्या नाही। आम्ही सत्तेवर होतो, आज तुम्ही आहात, आम्ही असू, प्रशासन तिथेच राहणार, सरकार बदलत असतं।
आपण बघतोय की या ठिकाणी स्वतः संजय राऊत साहेब त्यासोबतच सगळे शिवसैनिक जे आहेत ते गेल्या तब्बल 1 तासांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडून आहेत. जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाहीत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार नाही तोपर्यंत या संदर्भात आम्ही पुढची भूमिका स्पष्ट करणार नाही. दरम्यान संजय राऊत यांनी सांगितलंय की नुकतीच त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता नेमकं पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. जिल्हाधिकारी अजून तरी दालनात आलेले नाही आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर संजय राऊत नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.